नमस्कार मित्रांनो, द विनिंग स्पिरिटवर आपलं स्वागत. रोजच्या आयुष्यातल्या क्षणांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघून प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा द विनिंग स्पिरिटचा हा एक छोटासा प्रयत्न. आशा करते तुम्हाला आवडेल. 2 लाख हिंदी मीडियम विद्यार्थी में से केवल 25-30 ही बन पाते हैं IAS, IPS. विधू विनोद चोप्रांचा चित्रपट 12th फेल सध्या खूप चर्चेत आहे आणि कारणही तसंच आहे. ह्या चित्रपटाने बरेच जणांना एक आशा दिली आहे, प्रेरणा दिली आहे आणि मी पण त्यातलीच. म्हणूनच हा आजचा एक खास व्हिडिओ. चंबलमधल्या एका छोट्याशा गावात राहणारा मनोज शर्मा IPS ऑफिसर बनण्याचं स्वप्न बघतो आणि त्याचं स्वप्न पूर्ण होतं पण. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत. आणि हा मनोज शर्मा एक कुठलं तरी काल्पनिक पात्र नसून ही गोष्ट आहे एका सत्य घटनेवर आधारित. केस बन गया ना तो पहला लेटर जो साइन करूंगा तेरी सस्पेंशन का होगा, ये बात याद रखना. तर हा चित्रपट का खास वाटला? ह्या चित्रपटामध्ये मनोजला प्रेरणा मिळते ते एका DSP ऑफिसरकडून, जे शाळेमध्ये येऊन चिटिंग थांबवतात. ह्या ऑफिसरच्या समोर त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे वरिष्ठ अधिकारी नम्रपणे वागतात. तेव्हा मनोजला फार कमाल वाटते. त्याला कळतं की प्रामाणिकपणाने, स्वकष्टाने आपण काही गोष्टी केल्या तर आपण नक्कीच पास होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. ह्याच विश्वासाने मनोज ठरवतो की मला पण ह्या ऑफिसरसारखं DSP बनायचं आहे. तो आपलं गाव सोडून ग्वालियरला जातो पुढच्या शिक्षणासाठी. ग्वालियरला पोचल्यावर त्याने आजीने दिलेले काही पैसे चोरीला जातात. त्याच्याकडे काही नसतं आणि एका हॉटेलमध्ये भूकलेला मनोज जेव्हा काम मागायला जातो, त्याला भूक लागलेली असते, तेव्हा मिळतो त्याला पांडे. हा पांडे दिल्लीला चालला असतो UPSCची तयारी करायला. तेव्हा मनोजला कळतं DSPपेक्षा IPS म्हणून पण आपण बनू शकतो आणि ते बनायला तुम्हाला दिल्लीला जायला लागेल. मनोज एका पायावर IPS बनायला दिल्लीला जातो आणि तिथूनच सुरुवात होते मनोजच्या या रोमांचक आणि खूप खडतर प्रवासाची. आणि हा प्रवास ह्या पिक्चरमध्ये आपल्याला बघताना बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. पण एक नक्की आहे, मनोज स्वतःचा प्रामाणिकपणा, स्वतःची जिद्द आणि स्वतःची कौटुंबिक जबाबदारी झटकत नाही, पण त्यांच्याच आधारे, त्यांच्याच बलबुत्यावर एक IPS अधिकारी बनतो. आज मला जे पटलेले 5 मुद्दे आहेत ते मी इथे आज मांडणार आहे. पहिलं म्हणजे मोठी स्वप्ने बघायला घाबरू नका. आपण स्वप्न बघतो जी आपल्या चाकोरीतली असतात किंवा काही वेळा आपल्याला माहितीच नसतं की ह्याच्या पुढे पण काही होऊ शकतं. आणि हा पिक्चर बघताना मला आठवण झाली 10 वर्षापूर्वीची. मी पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि मला असं झालं की भारतात माझं मास्टर्स होणार नाही, मला भारताच्या बाहेर जायला लागेल. तर अमेरिकेला जायचं, लंडनला जायचं की काय करायचं? मी पहिल्यांदा खूप चाकोरीने विचार करायला लागली. पण नंतर जेव्हा कळलं की मला समज एक चांगल्या कॉलेजमध्ये मास्टर्स माझ्या फील्डमध्ये पाहिजे असेल तर मला ती एक मोठी झेप घ्यावीच लागेल आणि मला लंडनला जावंच लागेल. तो एक मोठा निर्णय होता आणि तो निर्णय आपल्या पॅशननी, आपल्याला जे पाहिजे ते ठरवल्यावर आपली कितपत मेहनत करायची तयारी असते ह्याच्यावर आपण किती मोठी झेप घेऊ शकतो ते ठरवतं. त्यामुळे शिक्षण असो, नोकरी असून दे किंवा आपल्याला दुसऱ्या शहरात जाऊन राहायची वेळ आली तर मोठी स्वप्न बघा. ही पायरी, हा निर्णय घेताना आपल्याला बरेच अपयश येणार, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसणार. जसं तुम्हाला आत्ताच दिसतंय, मी हा व्हिडिओ करायचा प्रयत्न करते पण मी कुठेतरी काचरते आहे, मी हलते आहे, माझं लाईट ठीक आहे की नाही मला माहिती नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट पहिल्या ह्याच्यात जमतच नाही. ह्याचा अर्थ आपण उदास व्हायचं, ती गोष्ट आता आपण प्रयत्न करायचा नाही असं होत नाही. तर ह्या पिक्चरचा मूळ एक अंतर्मुख अंगच आहे रिस्टार्ट. जमलं नाही तुम्ही परत करा. आता मी बोलताना बाचकळते पण मी परत एक श्वास घेऊन माझं बोलणं पुढे चालू ठेवलेलं आहे. तेच तर विनिंग स्पिरिट आहे. छोट्या गोष्टींमधनं, छोट्या छोट्या सेटबॅक्समधनं आपण मोठे सेटबॅक्स सामना करायला शिकतो आणि पुढचं पाऊल घ्यायला शिकतो. या पुढे जाताना आपल्याला यश मिळेलही किंवा आपली जिद्द, आपला अप्रोच, आपली ॲटिट्यूड बघून
आपल्याच अवतीभोवती असणारे आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक किंवा आप्तस ह्यांना आपला हेवा वाटेल, कोणीतरी येऊन आपल्यावर टीका करेल किंवा थोडासा मत्सरही वाटेल. अरे ही पुढे चालली आहे किंवा हा पुढे चालला आहे, ह्याला हे मिळालं, मला काय नाही मिळत आहे. असं होतं ना. आपण एका वर्गात असतो, आपले मित्र असतात, आपण एकच परीक्षा देतो, पण दोघांना गुण वेगळे मिळतात. ते पण असंच ऑफिसमध्ये तुमचे बेस्ट कलिग्ज असतील, तुम्ही एकाच प्रोजेक्टवर काम करत असाल, एकत्र सगळं करत असाल, तरी पण तुम्ही केलेलं काम आणि समोरच्या माणसांनी केलेलं काम ह्याच्यात नक्कीच फरक असतो आणि कुठेतरी एक टीका, कुठेतरी एक मत्सर येतो. पण मनोज शर्मा आपल्याला सांगतो या पिक्चरमध्ये की तुमच्यावर तुमच्या जवळच्या लोकांनी जरी टीका केली, मत्सर केला, त्या परिस्थितीत पण आपला नम्रपणा सोडायचा नाही. बी हंबल, त्यांना रिस्पेक्ट करा, कारण आज ते होते, त्यांची मदत आपल्याला मिळाली, कुठेतरी एक आधार मिळाला, म्हणून आपण आपल्या स्वप्नांकडे जायचं पुढचं पाऊल घेऊ शकलो. आणि ह्याचंच दुसरं धडा म्हणजे आपण जपणारे नाती आणि नातीसंबंध, मित्र असून दे आपल्या तो जो एक गौरी भैया आहे, तो स्वतः परीक्षेला पास नाही झाला, तो UPSC क्लिअर नाही झाला, तो ऑफिसर नाही झाला, पण त्यांनी काय केलं, परीक्षांच्या मध्ये तो बाकीच्या गरजू विद्यार्थ्यांना गायडन्स द्यायचा. जेव्हा त्याला कळलं की मी नाही UPSC ऑफिसर होणार, माझी मेन्स नाही क्लिअर होत आहे, त्यांनी रिस्टार्ट म्हणून एक चहाचं दुकान उघडलं. त्या माध्यमातून गौरी भैया बाकीच्यांना गाईड करू शकेल, एक दिशा दाखवू शकेल. आणि मनोज शर्मा पण त्याच्यातलाच एक होता. पण मनोजने काय ठरवलं, मी फक्त अभ्यास नाही करणार, तर मी चहाच्या दुकानात काम करून, बाकी छोटी मोठी कामं करून माझे पैसे जमवणार, अभ्यास पण करणार आणि माझ्या घरच्या कुटुंबांना पण सांभाळणार. पुढे जाऊन जेव्हा तो IPS ऑफिसर होतो, तेव्हा हीच माणसं, हेच नाती, ह्याच लोकांना त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो. पिक्चरमध्ये एक छोटीशी हिडन लेसन आहे, एक छोटंसं गुपित आहे. ते काय ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच. पण आत्तापर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज द विनिंग स्पिरिट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला एक तुमच्या प्रोत्साहनाची, उत्तेजनाची छोटीशी पावती मिळेल. तर मग आपण बघूया एक सर्वात मोठ्या लेसनकडे, जे मला या पिक्चरमधनं जाणवलं, आणि तो म्हणजे स्वतःला जाणून घ्या आणि तुमचं ध्येय काय आहे, उद्देश काय आहे आणि त्याचं पर्पज काय आहे हे समजून घ्या. UPSC ही खूप कठीण परीक्षा आहे. प्रिलिम्स आणि पास झालो तरी मेन परीक्षा असते आणि त्याला लिमिटेड अटेम्प्ट्स असतात. मनोजकडे लास्ट अटेम्प्ट होता. ह्या अटेम्प्टला मनोज पास नाही झाला तर त्याची UPSC परीक्षेची स्वप्न आणि IPS ऑफिसर होण्याचं स्वप्न पूर्ण बारगळलं असतं. तर मनोजला वाटतं की एक सिनियर आहे जो आधी UPSC परीक्षा क्लिअर करून आज एक IPS ऑफिसर झाला आहे, का नव्हे मी त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडनं एक गायडन्स घेऊ की मी कसा अभ्यास करायला पाहिजे आणि मी काय करायला पाहिजे. तो जेव्हा ह्या दीप मोहन ह्या सिनियरकडे जातो आणि त्याला सांगतो की मला एक शेवटचा चान्स आहे, मला तू सांग का मी कसा अभ्यास करू, का मी पुढे कसं करू. दीप मोहन त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत नाही, पण त्याच्या परीने त्याची परीक्षा घ्यायचा बघतो. तो त्याला सांगतो 8 मिनिटात तू मनोज कुमार शर्मा या विषयावर लिही. मनोजला हसू येतं. मनोज म्हणतो ते काय, ते खूप सोपं आहे, माझ्याबद्दल तर लिहायचं आहे. पण 8 मिनिटांनी जेव्हा दीप मोहन मनोज कुमारचा पेपर बघतो, मनोज कुमारनी अर्ध पान पण लिहिलं नसतं. आणि हे खूप खूप मोठं आहे. आपल्याला समज कोणी सांगितलं की तुझ्या स्वतःबद्दल बोल, मी तुला 15 मिनिटं देतो. विचार करून बघा, तुम्ही 1 मिनिट बोलाल, 5 मिनिटं बोलाल, पण स्वतःबद्दल बोलताना पण तुम्ही अडखळाल, गडबडाल. कारण आपण ह्या गोष्टीचा रोजच्या आयुष्यात विचारच करत नाही. आपल्या शाळेमध्ये आपल्याला निबंध असायचे, माय सेल्फ, माय फेवरेट लीडर, माझा आवडता रंग, माझा आवडता सण वगैरे वगैरे. ते मला असा अनुभव आला जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये
ॲडमिशनसाठी प्रयत्न करत होती आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं होतं. डिसिजन चांगला आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे, शिक्षणासाठी जायचं आहे, पण का जायचं आहे हा मोठा प्रश्न. बरेच वर्षांनी ऑफिसमध्ये एका ट्रेनिंग सेशनमध्ये आम्हाला एक वेगळीच असाइनमेंट देण्यात आली. आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमची ऑर्बिच्युरी लिहा. हे किती डीप आहे हा विचार करा. वयाच्या 25व्या वर्षी 30व्या वर्षी तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही आज ह्या जगात हयात झालात तर तुमच्याबद्दल श्रद्धांजली वाहताना लोक काय म्हणतील हे तुम्ही लिहा. आपल्याला जसं आयुष्य पाहिजे आणि आपल्याला जशी इच्छा आहे की लोकांनी आपल्याला कसं आठवणीत ठेवावं, स्मरावं, आपल्याला तसं आयुष्य बनवायला लागतं. त्याच्यामध्ये बनवताना आपले ध्येय काय आहेत, आपल्याला काय आवडतं, आपल्याला कुठल्या गोष्टींवर काम करायला पाहिजे आणि कुठे जायला पाहिजे हे खूप विचार करावा लागतो. आणि तो माझ्यासाठी एक सर्वात मोठा अद्भुत अनुभव होता की स्वतःची ऑर्बिच्युरी लिहिणं. तर एका लाईट नोटवर मनोज कुमार शर्मा हा आपल्याला बऱ्याच गोष्टीने रोजच्या आयुष्यातलं विनिंग स्पिरिट दाखवतो आणि त्यात एक आदर्श गर्लफ्रेंड कशी असावी आणि आपले रिलेशनशिप्स पण कसे असावेत हे पण सांगतो. हा व्हिडिओ बघून तुम्हाला 12th फेल पिक्चर बघायची इच्छा झाली असेल तर मला फार आनंद होईल. आणि तुम्ही जर का हा पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला काय वाटलं हा पिक्चर बघून, तुम्ही कुठले धडे घेतलेत हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया परत असाच एक कुठला तरी इंटरेस्टिंग विषय घेऊन द विनिंग स्पिरिट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय.